पुणे येथील शासकीय ससून रुग्णालयातला हा विषय नाही आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे कारागृह आहे मंत्री महोदय, तिथचे सगळे गुन्हेगार आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नेत असतो। जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये नेतो तेव्हा तिथं नेल्यावर दवाखान्यात त्याची खा प्यायची व्यवस्था, त्याला मटण, पोलिसवाल्याला पैसे दिले, सारे पान मसाला तंबाखू पैसे साऱ्या व्यवस्था होतात, भेटी गाठी होतात। टाईम पडलं तर त्यांना एखाद्या रूममध्ये दोघा नवरा बायको भेटू बी देतात, अशी परिस्थिती आहे दवाखान्यात सुद्धा। तर माझी विनंती आहे शासनाला, कारण त्याच्यामुळे आपण जेव्हा नाही का जो गुन्हेगार नेतो त्याच्यात पोलिस लॉरी पोलीसवाले दोन दोन गाड्या समोर, जसा काही मंत्री चालला एक गाडी पुढे एक गाडी मागं, एवढ्या सुरक्षेच्या असे अट्टल गुन्हेगार जेव्हा जातात तो हजारो लाखो रुपये शासनाचे त्यांच्यावर खर्च होते। तर जे मोठे गुन्हेगार ज्या ज्या जिथं आपल्या जिथं आहे समजा जिथून आपल्याला ते न्याय लागते ते न नेता कारागृहात तिथं जर आपण एक मोठ्या व्हॅनमध्ये सगळ्या सुविधायुक्त डॉक्टर जर आपण त्या कारागृहात पाठवले तर हा होणारा खर्च टाळला जाईल। आणि ह्या ज्या घटना आहेत, कारण तो इकडे आल्यावर त्याचे चमचे त्याला भेटतात, तिथून फोन लागते, त्याला मोबाईल दिला जाते, तो बोलून घेते, त्यातून सेटिंग लागते, तिकडून वकिलाची सेटिंग लागते, तिकडून कोर्टाची सेटिंग लागते। अशा साऱ्या गोष्टी घडतात की ते गुन्हेगाराले आपण त्याला त्या कारागृहात ठेवल्यावर त्याच्यावर वचक राहिली पाहिजे। पण जो जेव्हा बाहेर येते प्रत्येक तुम्ही जर कोर्टावर गेले तर गुन्हेगार नाही, एखादा नवरदेव येऊन राहिला असे लोक असतात भेटायला त्याला। प्रश्न विचारा। तर माझा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, हा जो शासनाचा इतका वर्णन केलं की आपल्याला असं वाटतं की आपण पण तिकडे जाऊ, इतका खर्च इतका अनावश्यक खर्च त्या गुन्हेगाराले तपासण्यासाठी दवाखान्यावर आणण्या नेण्यावर होते। तर एक चांगली व्हॅन सगळ्या सुविधायुक्त करून ते वैद्यकीय सुविधायुक्त करून आपण तेच त्या जेलखान्यापाशी पाठवून त्यांच्या तपासण्या करण्यासाठी याच्यावर सरकार विचार करणार आहे का? एक दुसरी गोष्ट की तुम्ही जेव्हा हा गुन्हेगार नेता तर या गुन्हेगाराच्या सोबत जे पोलीस खात्यातले लोक असतात हे मोबाईल ह्या सगळ्या सुविधा देतात। तर अशा जर चित्रीकरण जर तुम्हाला कोणी आणून दिलं तर त्यांना तुम्ही कायम नोकरीतून काढणार का सस्पेंड करणार आणि काय कारवाई करणार, त्याचे SOP काय करणार, हे दोन माझे प्रश्न आहे। पुण्याचे सदस्य देतो अध्यक्ष महोदय, देतो शेवटला देतो तुम्हाला। अध्यक्ष महोदय, पुण्याचे सदस्य आहे पुण्याचे अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न इथं उपस्थित केला आहे, मुळात आता आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वरूननी केलं ना 2024च्या आपल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आपण कारागृह आपला जो कायदा आहे त्याच्यामध्ये आपण सुधारणा केली आहे, नवीन कायदा आपण पारित केलेला आहे। एकंदरीत महाराष्ट्रामध्ये असलेले जे काही कारागृह आहेत त्या कारागृहामध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटीज याव्यात किंवा नवीन इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्याच्या दृष्टीने आपण जे काही पावलं उचललेली आहेत, तर अध्यक्ष महोदय मी या निमित्ताने सांगेन की नवीन कारागृहामध्ये कारागृहाच्या आतमध्ये हॉस्पिटल्स असं आपण नियोजन करतोय। आता आपण बेसिक ब्लड टेस्ट वगैरे आपण या रेग्युलर चेकअप वगैरे आपण त्या फॅसिलिटीज आहेत, डॉक्टर व्हिजिटिंग डॉक्टर्स वगैरे असतात, परंतु NICU सारखी फॅसिलिटी ही कारागृहाच्या आतमध्येच असली पाहिजे ह्या दृष्टीने आपण तिथे विचार करतो आणि नवीन कारागृह जे आपण बांधणार आहोत त्याच्यामध्ये ह्या फॅसिलिटी आपण तिथे उभ्या करतोय। दुसरा आपला जो प्रश्न होता की जे काही कैद्यांना कोर्टामध्ये घेऊन जाण्यासाठी तर आपण जे ट्रान्सफर वगैरे करत असतो की त्यांचा जो काही प्रवास असतो त्याच्यामध्ये त्यांच्या काही ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतात तर त्या टाळण्यासाठी आता आपण नवीन पद्धती चालू केलेली आहे। आपण जे काही आपले कोर्ट आहेत त्या सगळ्या बहुतेक सुनावण्या आता VC द्वारे आपण आता जेलमध्येच करतोय। आता बहुतांश केसेसमध्ये आपल्याला ह्या गुन्हेगारांना किंवा आरोपींना आपल्या कोर्टामध्ये हजर करण्यासाठी आता जेलच्या बाहेर घेऊन जावं लागत नाही, आपण जेलच्या आतमध्ये आपण आता VC आता अरेंज करायला आपण सुरुवात केली आहे आणि बहुतांश सगळ्या जेलमध्ये आपण आता हे या VC फॅसिलिटीज आपण आता उभ्या करायला सुरुवात केली आहे। मला वाटतं पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये सगळ्याच महाराष्ट्राच्या जेलमध्ये या VC फॅसिलिटीज उभ्या राहतील। बापूसाहेब देतोय पुण्याच्या जे जेल आहे त्या जेलमधून ज्यावेळेस ससूनमध्ये आरोपी घेऊन जातात तर अशा घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत। अनेक वेळा ड्रग्ज असेल किंवा अनेक वेगवेगळे प्रकार घडत आहेत। मागच्या 2025च्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही मागणी केली होती की त्या हॉस्पिटल त्या ठिकाणी मोठं जेल असल्यामुळं त्याला आतल्या आतच एखादं स्पेशल छोटं हॉस्पिटल जर उभं केलं तर ते आपल्याला योग्य ठरणार आहे।
आणि म्हणून तसा प्रस्ताव गृह खातं करेल का, जो होणारा सर्व खर्च त्यामध्ये वाचेल आणि असे वेगवेगळे प्रकार, गंभीर प्रकार घडणार नाहीत आणि असं ड्रग्ज वगैरे पुण्यामध्ये सापडणार, यासाठी आपण उपाययोजना करणार का? कारण त्याच ठिकाणी आता जेलच्या समोरच त्या ठिकाणी मोठी इमारत न्यायालयाची बांधतायत. न्यायालय जर समोर झालं तर त्या आरोपींना घेऊन जाण्याचं काही अवघड होणार नाही, परंतु त्या ठिकाणी जे हॉस्पिटलला ससूनला घेऊन गेले जातात, त्या आरोपींना घेऊन जातात, तो एक खर्च वाचेल आणि आरोपी आतल्या आत स्पेशल हॉस्पिटल छोटंसं केलं तर तो प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवणार का? मला वाटतं अध्यक्ष महोदय, मी ऑलरेडी याच्यावरती बोललेलो आहे. येरवडा जेलमध्ये आता जे काही आपण नवीन इमारत जी आपण किंवा नवीन जेलचं आपण जिथे आपण जी निर्मिती करतोय त्यामध्ये आपण ही फॅसिलिटी आपण उभी करणार आहोतच. आणि विशेष म्हणजे ससूनच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी घडतात, आता आपण डेडिकेटेड एक ससूनसाठी वेगळं तिथे पोलीस स्टेशन आता आपण उभारलेलं आहे आणि आपलं तिथे नक्कीच बारीक लक्ष असणार आहे. तर आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने ह्या दोन गोष्टी आपण तिथे सिनियर आहे राऊत साहेब, त्याला नितीन राऊत साहेब. अध्यक्ष महोदय, देतो 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 देतो. या ठिकाणी मंत्री ठाकरे साहेबांना पण महोदयांनी उत्तर देत असताना सांगितलं की जे सुरक्षा रक्षक त्यावेळेला त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांना निलंबित करण्यात आलं. मला या ठिकाणी विचारायचं अध्यक्ष महोदय की छोट्या माणसावर आपण त्या ठिकाणी कारवाई करता आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आपण वाचवत आहात काय? दुसरं माझा प्रश्न असा अध्यक्ष महोदय, ससून रुग्णालय हे उपचाराचं केंद्र आहे की गुन्हेगाराचं एक्झिट गेट आहे? यापूर्वी सुद्धा जसं माझ्या सहकार्याने यापूर्वी सांगितलं की ललित पाटील हा ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक होता, एक सराईत गुन्हेगार इथूनच पळाले आहेत. ससूनमध्ये गेल्यावरच प्रत्येक अशा आरोपींना फिटका येते हो अध्यक्ष महोदय, आणि ही फिट येण्याची स्क्रिप्ट आणि पळून जाण्याची वेळ यांचा काही मॅच फिक्सिंगचा प्रकार आहे का? आणि ससूनमधील अशा घटनांची मालिका पाहता अधिष्ठाता आणि संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे का? हा माझा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न असा आहे की मंत्र्यांनी CCTV कार्यरत असल्याचे म्हटले आहे, मग आरोपी वॉशरूमच्या दिशेने जातानाचे आणि तिथून पळतानाचे फुटेज हे आपण सभागृहापुढे ठेवणार आहात काय? आणि नेहमी या ठिकाणी विचारलं जातं, शॉर्टमध्ये विचारा. हा शॉर्टमध्येच विचारतो की आपण या ठिकाणी सांगितलं की आम्ही स्वतंत्र त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था त्या ठिकाणी करणार, पण उच्च सुरक्षा व्यवस्था ती वार्डामधला सेक्युरिटी वार्ड असं त्या ठिकाणी होणार आहे का? त्याची जी SOP आपण बनवणार आहात त्याच्यात या संवेदनशील प्रकरणासंबंधी प्रकरण लक्षात घेऊन आपण व्यवस्था करणार आहात का? आणि शेवटचा प्रश्न, हा आरोपी एका 12 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम आहे. अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला सामान्य वार्डमध्ये ठेवणे ही सर्वात मोठी चूक आहे आणि त्याला MICU मध्ये ठेवण्याची वैद्यकीय गरज होती का हे खरोखरच पाहिलं आहे का? आणि त्यामुळं याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, हा जो आरोपी होता ह्याला पहिल्यांदा म्हणजे सातारात असताना त्याला फिट आली होती, ससूनमध्ये येऊन त्याला फिट नव्हती आली. मुळात त्याला सातारा जेलमध्ये तो होता आणि त्याला मेडिकल ग्राउंडवरती त्याला इथे आणावं लागलं होतं. विशेषतः जेव्हा तो ॲडमिट झाला तेव्हा त्याला NICU मध्ये ठेवलं होतं, त्यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं होतं आणि नंतर त्याला पुन्हा मेडिकल ग्राउंडवरती त्याला पुन्हा MICU मध्ये ठेवलं होतं. CCTVs जे आहेत ते जनरल वॉर्डमध्ये आपण जे एंट्री एक्झिट आहे त्या ठिकाणी CCTVs आहेत, परंतु MICU मध्ये अन्य देखील रुग्ण असतात आणि तिथे CCTV लावणं शक्य नाही. म्हणून आतमध्ये CCTV नव्हते आणि त्याचा फायदा घेऊन तो तिथून पळून गेला होता. परंतु पळून जात असताना आपण मगाशी विचारलं की त्याचे मी पटल्यावरती ते ठेवीन का? नक्कीच हवं असं तर मी ते उपलब्ध करून देतो, त्याचे CCTV असतील तर. अध्यक्षमध्ये आपण म्हणाल तसं आपण त्याच्यामध्ये नक्कीच कारवाई आपण करू. नाही, ह्याच्यामध्ये पोलीस चौकशीमध्ये जो कोण अंमलदार होता त्याच्यावरती जबाबदारी ही निश्चित गेलेली असल्यामुळे, कारण शेवटी रुग्णालयामध्ये ज्या अंमलदारावरती जबाबदारी होती त्याच्या सुरक्षिततेची त्यालाच आपण तिथे पोलिसांच्या चौकशीत आणि तो दोषी ठरलेला असल्यामुळे आपण त्याच्यावरती कारवाई केलेली आहे. सिद्धार्थ शिरोळे. देतो. जी मंत्री महोदयांना विनंती आहे की ससून हॉस्पिटल हे पुणे शहराच्या अवतीभोवती, सातारा असेल, सांगली असेल, सगळे लोक तिथून सेवेसाठी, वैद्यकीय सेवेसाठी ससूनला येतात.
आणि त्यामुळे त्याची प्रतिमा ही अशा घटनेमुळं अजून म्हणजे त्याच्यावरती एक धब्बा बसतो आणि ह्याचे अनेक इन्सिडेन्सेस आणि प्रेसिडेन्सेस हे पास्टमधले आहेत. तेव्हा पुण्याच्या ह्या आणि ससूनकडनं खूप लोकांची अतोनात सेवा ही अनेक वर्ष अनेक दशकं चालली आहे आणि त्यामुळं आपली जी काही प्रशासन आहे तो ह्या दृष्टिकोनाने सुद्धा या हॉस्पिटलकडे पाहिलं पाहिजे की जेणेकरून जसं जे हॉस्पिटलमध्ये काही झालं तर मुंबईची प्रतिमा ही त्याच्यामुळे खराब होती. तेव्हा पुण्याची प्रतिमा एक चांगलं सेवाधारी हॉस्पिटल आहे ही खराब होऊ नये ह्या संवेदनेने समजा आपण या विषयाकडे पाहिलं आणि त्या पद्धतीने प्रशासनच्या निवडी केल्या आणि त्या सेन्सिटिव्हिटीने समजा आपण काम केलं तर अशा घटना पुढे होणार नाही. तर ह्या बाबतीत आपण तसे निर्देश द्यावे अशी माझी विनंती आहे. सामान्य सदस्यांनी सजेस्ट केल्याप्रमाणे अतिशय सेन्सिटिव्हलीच आम्ही या विषयाकडे पाहू. चला विकास ठाकरे अभी आपको या नको बसा. संपूर्ण बाबींवर इथे तुम्ही चर्चा एवढे झाली. लवकर जेवत नाही. यापूर्वीच्या याच काळातल्या अधिवेशनामध्ये नागपूरचा एक प्रश्न होता की एका आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. कोतवाली पोलीस स्टेशनची घटना होती आणि तो आरोपी मे हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तो आरोपी तिथनं फरार झाला. म्हणजे पहिले अटक केली, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन नेले. हे CCTVच्या फुटेजमध्ये दाखवून झाले आहे. परंतु चार्जशीट पेश करताना हा आरोपी फरार आहे या संदर्भात या सभागृहात मी प्रश्न उपस्थित केला होता. अध्यक्ष महोदय, जवळपास 1 वर्ष झालं असेल आज या प्रकरणात इथे रुलिंग दिल्यानंतर कुठलीच काही चौकशीच झाली नाही. तर मग या सभागृहात असे अनेक प्रश्न उपस्थित होतात, मग ते झाल्यावर त्यांच्यावर काही होतं का? ही सुद्धा तर माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की या नागपूरच्या घटनेसंदर्भात जे CCTV फुटेज आहे ज्यामध्ये आरोपी तिथे वैद्यकीय तपासणीसाठी आलेला दिसत आहे, नंतर चार्जशीट पेश होते तर आरोपी फरार दाखवणार, तर मग याच्या त्या ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाची जबाबदारी काय आहे? याच्यावर कारवाई होणार आहे का? याची चौकशी होणार? कारण की मागच्या अधिवेशनातला हा प्रश्न होता याच काळातल्या. 1 वर्ष झाला आहे. तर या संदर्भात आपण उत्तर द्यावे. दुसरा एक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, काल 23 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये सुमारे 1 वाजता सक्करदरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अश्विनी कात्रे व पोलीस शिपाई योगेश नाईक हे अपराध क्रमांक 565-25 मधील आरोपीस भारतीय नागरी न्याय व्यवस्था सुरक्षा अधिनियम 223च्या कलम समजपत्र देण्यासाठी गेले. हे दोन्ही अधिकारी गणवेशात होते आणि गणवेशात असताना त्या आरोपींनी भर चौकात त्यांना मारहाण केली, शिवीगाळ केली. कर्तव्यावर असलेल्या या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी वेगळा पोलीस प्रश्न ठाण्यात आहे. तक्रार केली. वेगळा विषय आहे. ते गृह खात्याशी संबंधित आहे आणि नुकती कालची घटना आहे, एका पोलीस कर्मचाऱ्यावर, महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अटॅक झालेला आहे. तर या संदर्भात आरोपीला अटक करून तात्काळ सोडून दिलं असेल तर यामुळे काय त्या आरोपींवर वचप राहणार आहे काय, जे पोलीसलाही भर चौकात थोबाडीत मारायला कमी पाहत नाही? तर अशा लोकांवर कारवाई करून त्यांच्यावर अजून काही कलमा लावून आतमध्ये टाकायला पाहिजे, जेणेकरून पोलिसांचं मनोबल वाढेल. तर या दोन्ही प्रश्नांसंदर्भात काय कारवाई करणार आहे ते उत्तर द्यावं. 1 मिनिट. लक्षवेधीशी मोहन मध्ये संबंधित एक विषय उत्तर जरी देऊ नसला तरी सुद्धा सामान्य सदस्यांनी जो इथे विषय मांडलेला आहे, नक्कीच त्या अनुषंगाने मागच्या अधिवेशनामध्ये आपण इथे प्रश्न मांडला होता आणि त्याला उत्तर देत असताना जी काही कारवाईची इथे अंमलबजावणी झाली नाही असं आपलं म्हणणं आहे. प्रकरणाची मी आजच सगळी माहिती मागून घेतो आणि त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट आहे ती माहिती पण मी आपल्यापर्यंत ती पोच करतो. दुसरा विषय, पोलीस कर्मचाऱ्यांवरती हात उचलण्याची हिंमत जर का कोणी केलेली असेल त्याच्यावर नक्कीच त्या दृष्टीने योग्य ती कडक कारवाई केली जाईल. अरुण खान. महोदय, अध्यक्ष जो प्रश्न मी विचारला होता त्याचा मला स्पेसिफिक प्रश्न होता, त्याचा मला उत्तरच मिळालं नाहीये. अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली आहे,
कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई केली गेलेली करून घ्या. आहे? फक्त तुम्ही जिथे बसलेला तो शिपाई असणार त्याच्यावर तुम्ही कारवाई केलेली आहे बिल करून घ्या. की कोणत्या मोठ्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई केलेली आहे? बिल करून घ्या. हा प्रश्न जो आहे याचं उत्तर मला मिळालेलाच नाहीये. आपण जे उत्तर देतायत त्या उत्तरामध्ये फक्त एवढं सांगितलं जातंय की आम्ही त्याच्यावर कारवाई केलेली आहे. कुणावर कारवाई केली आहे आम्हाला माहित नाहीये. तसंच ससून रुग्णालयामध्ये जी घटना घडली ही घटना आता तुम्ही सांगतायत की आपण जेलमध्ये पण ही सगळं आपण हॉस्पिटल वगैरे सुरू करणार आहोत. पण जेलमध्ये जेव्हा तुम्ही सुरू करणार आहे त्याच्याऐवजी जेव्हा आपण जे बाकीचे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयामध्ये पण या प्रकारची घटना घडू नये यासाठी आपण काय उपाययोजना केलेली आहे हा माझा प्रश्न आहे. ह्या दोन्ही प्रश्नाचं मला उत्तर मुख्य आपले मंत्री महोदयांनी द्यावं. ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली आणि जे तिथे ड्युटीवरती अंमलदार होते ज्यांच्यावरती त्यांच्या झालं, आता बंद सुरक्षेची झालं. जबाबदारी होती त्यांना आपण निलंबित केलेलं आहे. मी मगाशी स्पष्ट सांगितलेलं झालं ना विषय. आहे. आणि दुसरा जो आपला प्रश्न त्याचेही मी उत्तर दिलेलं आहे की दिली, ऑलरेडी आपण संधी आता दिली एसओपीज मोदींनी तयार तुम्हाला. केलेले आहेत आणि एसओपीज तयार करण्याच्या व्यतिरिक्त देखील ह्या सगळ्या रुग्णालयांच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने आपण जे काही सेफ्टी ऑडिट करायचं आहे ते सेफ्टी ऑडिट करायचे निर्देश आपण दिले. पुढच्या 6 महिन्याच्या आतमध्ये सगळे सेफ्टी ऑडिट चला आता पुढे जाऊया. नाही पुढे जाऊया. दिली ना संधी आपल्याला. सदस्य माननीय विकासभाऊ ठाकरेंनी सांगितलं की सकरदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक शिपाई लेडीज शिपाई आणि कोणी PSI API यांच्यावर कोणीतरी मारहाण केली. मुळात असं आहे की तो विषय मांडला ना. मी बोलतो 2 मिनटं 2च मिनटं. मुळात असं आहे की मेडिकल कॉलेज असो की नागपूरचं मेयो हॉस्पिटल असो या भागात जे लोक राहतात किंवा ज्या वस्त्या आहे त्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिमिनल्स लोक राहतात. दुसरा विषय तिथे त्या प्रिमायसेसमध्ये गांजा पिणे दारू पिणे MD खाणे हे सगळे धंदे चालू असतात. मुळात विषय आहे या भागात मोठ्या प्रमाणात पेट्रोलिंग होण्याकरता आपण विषय केला पाहिजे. याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय या संदर्भात म्हणजे जेव्हा कोविड लागला आणि कोविडनंतर सगळे बार परमिट रूम बंद झाले आणि त्यावेळेस सर्व लोकांनी जे प्लेग्राऊंड असतील गार्डन्स असतील मोहनराव काय म्हणणं आहे ते सांगा. या सगळ्यांना त्यांनी आपलं म्हणजे बार बनवले. आज अशी स्थिती आहे का कुणी तिथले लोक गेले आणि त्यांना सांगायचं इथे बसू नका. ती मुली आणि मुलं त्या लोकांवर चढतात. त्याच्यामुळं पोलिसांना प्रोटेक्शन देऊन त्यांना जर त्यांच्यावर कारवाई करायला लावली तर याचा फायदा त्या शहरात होईल मला असं वाटतं. काय नाही पोलिसांना प्रोटेक्शन कोण देणार आहे. चला नको आता बस झाला. अध्यक्ष कोठे महोदय समान्य सदस्यांनी चला. जो इथे विषय मांडला मला वाटतं तो अगोदर चर्चेला आलेला आहे. दटके साहेब त्या झाले दृष्टीने नागपूरचे आपण 4. जी काही योग्य कारवाई करायची ते आपण योग्य कारवाई करू. दटके साहेब नागपूरचे 4 झालं. चला. अध्यक्ष महोदय मान्य मोहन भाऊंनी सांगितल्याप्रमाणे IGMC रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज मध्य नागपुरात आहे. मोठ्या प्रमाणात स्लम वस्त्या 90% लागून आहेत. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज नंतर आपलं काय म्हणतात MD या सगळ्या गोष्टी रुग्णालयाच्या आत चालतात. तिथे MSFची सुरक्षा आहे पण तेही म्हणजे त्यांच्यासोबत आहेत का असा आरोप करावा असं या सभागृहात मला वाटतं. आणि त्यामुळे तिथे येणारे पेशंट त्यांचे नातेवाईक त्यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे GMC करता मोहन भाऊंनी म्हटलं आहे IGMC करता मी बोलतो आहे. समोर आमच्याकडे एक डागा नावाचं मोठं महिलांच्या प्रसूतीचं एक मोठं सरकारी 400 बेडेड मोठं हॉस्पिटल आहे. तिथे अशा अनेक गोष्टी घडत आहेत. त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या जे काही प्रिमायसेस आहेत मेडिकल प्रिमायसेस गव्हर्नमेंटचे इथे मोठ्या प्रमाणात सुरक्षेची गरज आहे. उद्या पोरं चोरी जाणे इथपासून सगळं होत आहे. त्यामुळे माझी विनंती आहे माननीय गृहराज्यमंत्र्यांना की याच्याकरता आपण वेगळी सुरक्षा करणार आहोत का आणि करणार असेल तर त्याचा जबाबदार अधिकारी तिथे बसेल का की ज्याच्यासमोर आम्ही तक्रार करू शकू. कारण इथे कोणताही सिक्युरिटीचा जबाबदार अधिकारी बसत नाही. त्यामुळे सगळे धंदे चालतात. माझी विनंती आहे की असा अधिकारी आपण नेमणार आहोत का. अध्यक्ष महोदय नक्की सूचना ह्या योग्य आहेत. जसं ससूनमध्ये जे काही प्रकार घडवते त्या अनुषंगाने आपण ससून ह्या हॉस्पिटलच्या अनुषंगाने आपण डेडिकेटेड पोलीस स्टेशन आता प्रवीण आता आपण जिथे ससूनला दिलेलं आहे त्याच अनुषंगाने अन्य देखील ठिकाणी आवश्यक असेल तर त्या पद्धतीने आपण कारवाई करू. आणि डेडिकेटेड अधिकारी या जे काय फॅसिलिटीच्या दृष्टीने जर का अवेलेबल किंवा आवश्यक असतील नक्कीच त्याचा एक रिव्ह्यू घेऊन त्याची आपण ती कारवाई करू. धन्यवाद.